आज आपला देश जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात पुढे जात आहे, पण त्याचबरोबर निरनिराळ्या आर्थिक आणि सामाजिक समस्या आपल्या देशाला पोखरत आहेत. अतिशय बुद्धिमान आणि अफाट तरुणाईच्या या देशात प्रामाणिकपणे समृद्ध आणि शांत जीवन जगणं का शक्य होत नाही? अर्थक्रांती मांडत आहे कळीचे मुद्दे आणि ठोस उपाययोजना. व्यक्तिगत पातळीवर आज आपलं आयुष्य भ्रष्ट होतंय. प्रत्येक वेळा आपण भ्रष्टाचाराला सामोरं जातोय. त्याचबरोबर आपण राष्ट्रीय पातळीवर प्रचंड मोठी असुरक्षितता आज आपल्याला जाणवायला लागली आहे. परकीय आक्रमण असेल, दहशतवाद असेल किंवा देशातलंच विभाजनाचे किंवा फुटीरतेचे नव्या चळवळी असतील, असं का घडतंय? असमानतेच्या गोष्टी घडतायत. लोकांच्या मध्ये वेगळ्या पद्धतीच्या भावना पसरवल्या जात आहेत की एकाच्यामुळे दुसऱ्यावर अन्याय होतोय, एका प्रांतामुळे दुसऱ्या प्रांतावर अन्याय होतोय, एका जातीमुळे दुसऱ्या जातीवर अन्याय होतोय, एका धर्मामुळे दुसऱ्या धर्माला असुरक्षितता वाटतेय. हे सगळं कशाचं नक्की लक्षण आहे? खेड्यातनं मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडतायत आणि शहराकडे सरकतायत. फक्त प्रगतीसाठीच नव्हे तर रोजगाराच्या साठी सुद्धा, जगण्यासाठी सुद्धा. याचा दृश्य परिणाम शेवटी जो दिसतो तो भकास खेडी आणि बकाल शहर. आहेरे आणि नाहिरे अशा दोन्ही वर्गामधल्या लोकांमध्ये नाहिरे वर्ग तर अस्तित्वासाठी भांडतोच आहे, पण आहेरे वर्गानं सुद्धा आता सुरक्षिततेची भीती जाणवायला लागली आहे. दुर्दैवाने आपण फक्त शेतकऱ्यांच्या बद्दल, आपल्याच समाज बांधवाबद्दल, आपल्याच भावबंधाबद्दल फक्त दुःख प्रगट करतो. एक वैफल्य येतं की याच्यावरचा रस्ता काहीच नाहीये का? वेगळे पॅकेजेस दिले जातात, वेगळे अनुदान दिले जातात, पण तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीयेत. आज ह्या देशातला प्रत्येक गरीब माणूस, स्वयंरोजगार करणारे छोटी बिझनेसमन म्हणूया, छोटे शेतकरी व्यवस्थेच्या बाहेर पडतोय. कारण आजची व्यवस्था ही फक्त अर्थाशी संबंधित आहे आणि फक्त अर्थाने जोडली गेलेली आहे, पैशाने जोडली गेलेली आहे. जगण्याची साधी अस्मिता आज माणसाला टिकवता येत नाही. आताचं म्हातारपण नक्की कसं आहे? रस्त्यावर पडत सडत मरणं. कारण आरोग्यासाठी आजची जी व्यवस्था उभी आहे, आरोग्य व्यवस्था, त्यासाठी पैसे खिशात नाहीयेत, सांभाळायला कुटुंब नाहीये. साधं डिग्निफाईड लाईफ आणि ग्रेसफुल डेथ, मानवी ह्याच्या दोन आकांक्षा, ह्यातनं आपण दोन्हीपासून फार दूर चाललोय. मानवी जगणं म्हणजे एक शाप व्हायला लागलाय. आणि हा शाप निसर्गाने दिलेला नाहीये, हा व्यवस्थेतनं आलेला आहे, माणसांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेतनं आलेला आहे. असंख्य वर्तमानातले प्रश्न आणि येऊ घातलेले भविष्यातले प्रश्न तेवढेच भीषण दिसत आहेत. आपल्याला ह्यात उत्तर हवंय. आणि हे उत्तर कुठे धर्म, जात, पंथ, प्रांत ह्याच्यातनं नाही सुटणार. आज आपल्याला सगळा देश एक समाज म्हणून उभा असायला हवा आहे. एक व्यवस्था अशी असायला हवी आहे की देशातल्या एकूण एक माणसाची, 110 कोटी ह्या देशाची मुलं आहेत. 110 कोटींचा सन्माननीय जगण्याचा अधिकार आहे जो घटनेने दिलाय. दुबळी शासन व्यवस्था आपल्याला ती देऊ शकत नाही. आज आपल्या देशामध्ये आपल्याला प्रामाणिकपणा परवडत नाहीये. का परवडत नाहीये प्रामाणिकपणा? हे फक्त मानवी वृत्तीचा प्रश्न नाहीये. कुठेतरी व्यवस्था चुकती आहे. आपण समजून घ्यायला हवं, एवढी मोठी लोकशाही ही व्यवस्थेशिवाय चालणार नाही. प्रत्येक गोष्ट फक्त वृत्तीतनं सुटणार नाही. आपण सिग्नल तोडून पुढे जातोय, पण त्याच वेळेला पुढच्या टोल नाक्यावर थांबून खिशातनं पैसे देऊन आपण पुढे जातो. असं का होतं? सिग्नल तोडताना आपल्याला पैसे द्यायला लागत नाहीत, पण आपण टोल नाका मात्र तोडू नाही शकत. असं का होतं? कारण तिथली व्यवस्था, त्या व्यवस्थेचं असलेलं नियंत्रण. जसं वृत्तीचं संयमाने नियमन करता येतं, तसं व्यवस्थेचं नियंत्रणानेच फक्त नियमन करता येतं. आणि नियंत्रण जर करायचं असेल त्यासाठी दोन्ही गोष्टीची प्रचंड आवश्यकता आहे. एक असायला हवं सामर्थ्य आणि दुसरं असायला हवं पारदर्शकता, भ्रष्टाचार रहित पारदर्शकता. आपल्याला तर आपल्या व्यवस्था परत एकदा बघायला हव्यात.
राजकारण म्हणजे पूर्ण व्यवस्था नाही आहे. राजकारण हा एका देशाच्या गव्हर्नन्सचा एक भाग असू शकतो, पण ती पूर्ण व्यवस्था नाही आहे. आज फक्त भ्रष्ट राजकारण्यांना दोष देऊन आपण कोणी सुटू नाही शकणार. आपल्याला आपल्या व्यवस्थेमध्ये त्याचे काय उत्तरं शोधायला लागतील आणि परिपूर्ण उत्तर असं द्यायला लागेल की ज्यातनं राजकारणाच्या मध्ये सुद्धा प्रचंड मोठा बदल अतिशय कमी वेळात आपल्याला साध्य करता येईल.